एक जॅपनीज टेक्निक जी तुमचं डिप्रेशन, स्ट्रेस, राग आणि भीती कमी करण्यामध्ये खूप मदत करते. जरासं स्ट्रेसमध्ये आहे, थोडंसं टेन्शन पण आहे. डिप्रेशन तर काय नेहमीच आलंच दगादगीच्या जीवनामध्ये. पण दैनंदिन जीवनामध्ये थोडासा स्ट्रेस, थोडंसं टेन्शन आपली गाडी रुळावर ठेवण्यासाठी अगदी महत्त्वपूर्ण आहे. पण मला सांगा, प्रमाणाच्या बाहेर जर स्ट्रेस असेल, नैराश्य असेल, तर ते तुमच्यासाठी कितपत योग्य आहे? नक्कीच ते तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अडथळा निर्माण करणारच. पण काय होईल जर हे स्ट्रेस आणि हे नैराश्य आपल्याला चुटकीसरशी बाजूला करता आलं तर? आणि हो, ते शक्य आहे. हे आपल्याला एका जॅपनीज टेक्निक मधून शिकायला मिळणार आहे. ते पण 5 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा स्ट्रेस आणि नैराश्य अगदी चुटकीसरशी गायब करू शकता. आणि हे वरदान आपल्याला आपल्या आजीच्या बटव्यासारखंच ठरणार आहे. तुम्ही ही पद्धत वापरून तुमचा स्ट्रेस नक्कीच कमी करू शकताय. ही पद्धत अगदीच असरदार आणि लोकप्रिय सुद्धा आहे. तुम्ही ही सेल्फ रिलॅक्सिंगची जी टिप आहे ना, ती केव्हाही आणि कुठेही वापर करू शकताय. आणि तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ह्या पद्धतीचा एकमेव भाग आहे तो म्हणजे आपला हात. तुम्हाला सुद्धा माहितीये, आपला हात जगन्नाथ म्हणजे काय? आपण आपल्या स्वतःच्या बळावर काहीही करू शकतो, स्वतःच्या कर्तृत्वावर आपण काहीही मिळवू शकतो. जो आपला जगन्नाथ असणारा आपला हात, त्याच्या जोरावर आपण आपली मेंटल हेल्थ नक्कीच शांत करू शकतो. या पद्धतीचा वापर करून घेण्याआधी आपण हे पाहूया की आपल्या हाताची जी 5 बोटं आहेत ती कोणकोणती वेगवेगळी भावना आणि वृत्ती दर्शवत असतात. मंडळी, आपला अंगठा दर्शवतो स्ट्रेस, आपली तर्जनी दर्शवते भीती, आपली मध्यमा दर्शवते क्रोध किंवा राग, आपली अनामिका दर्शवते दुःख किंवा डिप्रेशन आणि आपली करंगळी दर्शवते स्वाभिमानावर आलेले प्रश्न आणि चिंता किंवा एन्झायटी. आता तुम्हाला समजलं की आपल्या हाताची बोटं आपली कोणती भावना दर्शवतात ते. अभ्यास करताय, टेन्शन आले, एक्झाम पण जवळ आले, मग या टेक्निकचा वापर करा. स्ट्रेस घेत बसण्याऐवजी आपण बसल्या ठिकाणी ही गोष्ट करू शकतो आणि आपला स्ट्रेस आपण चुटकीसरशी घालवू शकतो. मंडळी, जेव्हा तुम्हाला स्ट्रेस वाटेल तेव्हा फक्त अंगठ्याला एका हाताने प्रेस करा. 30 सेकंद तसंच प्रेस ठेवा. त्यानंतर तुम्ही तुमचा अंगठा रिलीज करा. पुन्हा प्रेस करा, पुन्हा रिलीज करा. कशासाठी? तर आपल्याला स्ट्रेस घालवायचा आहे. तुम्हाला माहिती आहे, स्ट्रेसची भावना असते अंगठ्यावर. तर आपल्याला प्रेस करायचं आहे आणि सोडायचं. आपला स्ट्रेस जोपर्यंत कमी वाटत नाही तोपर्यंत ही आपण ऍक्शन रिपीट करायची आहे. हीच टेक्निक आपण आपल्या मनामध्ये उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या भावनांबद्दल वापरू शकतो. जसं की भीती वाटली तर आपल्याला इंडेक्स फिंगर प्रेस करायचा आहे आणि रिलीज करायचा आहे. स्वतःला शांत करण्यासाठी आणखीन एक छोटीशी पद्धत आहे, ती म्हणजे आपल्या हाताचा तळभाग. तळ हाताच्या एका पॉइंट जवळ आपल्याला प्रेस करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची वृत्ती शांत करण्यामध्ये सुद्धा मदत होऊ शकते. आणि मंडळी, बरं का, हा खेळ नाहीये, हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे आणि ही खूप जुनी जॅपनीज टेक्निक आहे. तुम्हाला माहिती आहे, जपान मधल्या माणसांचं औसत आयुष्यमान खूप चांगलं आहे, कारण त्यांच्याकडे इतक्या मिरॅक्युलस अशा पद्धती पण आहेत. आणि मंडळी, मला सांगा, जे फ्री आहे आणि जे सहज करणं शक्य आहे अशा गोष्टी का करू नये? तर नक्की करून पहा आणि हसत राहा. नेहमी 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 सकारात्मक राहा. नमस्कार.